पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळे धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, राज्यातील आता रिमझिम पाऊस आता मात्र बंद झाला. मग आता तुम्हाला सांगतो पाऊस कसा पडणार आहे. म्हणजे उद्या 31 पासून ते 5 ऑगस्ट पर्यंत ज्या ज्या ठिकाणी ऊन पडेल त्या ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे. आता रिमझिम पाऊस पडणार नाही. आता 1 तास पडेल पण जोराचा पडेल. काही ठिकाणी 22 मिनिटाचा पडेल, काही ठिकाणी अर्धा तास पडेल, 50 मिनिटाचा पडेल पण जोरदार पाऊस पडणार. म्हणजे शेतातून असं पाणी बाहेर निघणारा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 31 जुलैपासून ते 5 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर विभागवाईज सुरुवातीला घेऊ. राज्यात आता 5 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये म्हणजे कसा पाऊस पडणार आहे. सुरुवातीला आपण पूर्व विदर्भाकडून घेऊ. तर सांगायचं झालं तर नागपूर, वर्धा, अमरावती, अचलपूर, वाशिम, अकोला, अकोट, अचलपूर, तसेच बुलढाणा, त्याच्यानंतर जालन्याचा सिंदखेड राजा, तसेच सिल्लोड, त्याच्यानंतर वैजापूर, जळगाव, त्याच्यानंतर मालेगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि इगतपुरी. म्हणजे आता 5 तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणजे पाऊस. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. संभाजीनगर देखील आहे, त्याच्यानंतर जालना जिल्हा देखील आहे. आणि उर्वरित राज्यामध्ये समजा हे झाला जास्त पाऊस पडणार. पण उर्वरित राज्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं तर तो पाऊस उर्वरित राज्यामध्ये म्हणजे 1 तासाचा, अर्धा तासाचा, 20 मिनिटाचा, 22 मिनिटाचा जोराच्या सरी पडणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पाऊस काय आणखीन अद्याप उघडला नाही. शेतकऱ्याची कामे, सर्व शेतकऱ्याला विनंती, जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या. कारण की राज्यामध्ये एकदम असं कडक ऊन पडणार नाही. फक्त 6 आणि 7 तारखेला थोडं ऊन पडेल म्हणजे 2 दिवस, पण ते लगेच त्याच्यानंतर 8-9 तारखेला लगेच परत पाऊस येईल 9 ऑगस्टला. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती झाली तर सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये बरेच जण म्हणतात ऑगस्टमध्ये खंड पडणार आहे. तुम्हाला एक सांगतो खंडमध्ये खंडमध्ये किती दिवसाचा पडणार आहे. तर तुम्हाला एक सांगतो खंड हे कसं असतं, 21 दिवसाचा असतो, कधी 42 दिवसाचा असतो, कधी 35 दिवसाचा खंड पडतो. त्याला खंड म्हणतात. 1-2 दिवस पाऊस बंद होणे त्याला खंड म्हणत नाही. तर तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये ऑगस्टमध्ये देखील राज्याची गोष्ट सांगितली तर राज्यामध्ये इकडल्या तिकडल्या भागात पाऊस चालूच राहणार आहे. आता काय झालं की आता सांगली साताराचा टप्पा खूप मुसळधार कोल्हापूरकडे पाऊस पडला. आता तिकडला भाग सोडणार आहे ना, आता उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम विदर्भ इकडला भाग धरणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणखीन सर्व सांगायचं झालं तर ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे राज्यासहित देशामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे. आणि आणखीपर्यंत पाऊस आहेत, एकदम उघडणार नाही. शेतीचे काय म्हणजे जसं वेळ भेटेल तसे करून घ्या. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये समजा ज्या ज्या ठिकाणी कडक ऊन पडलं त्या दिवशी त्या भागामध्ये पाऊस जोराचा पडणार आणि शेताच्या बाहेर पाणी निघणार. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.